नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। एका सापाने सांगितलं, कितीही पतिव्रता स्त्री असू द्या, या 3 गोष्टी कधीही तिला सांगू नका, नाहीतर तुम्ही लोकांना तोंड दाखवण्याच्या लायकीचे सुद्धा उरणार नाहीत। मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे। एकदा खूप सारे गारुडी चालत चालत जंगलामधून चालले होते। एका ठिकाणी त्यांना एक मोठा वृक्ष दिसला। तेव्हा ते सर्वजण त्या वृक्षाच्या छायेमध्ये बसून आराम करू लागले। तिथेच त्या झाडाच्या शेजारी एक मोठं असं सापाचं बिळ होतं। एका गारुड्याने ओळखलं की या बिळामध्ये आपल्याला नक्कीच साप मिळू शकतो। गारुड्याचं तर हे कामच असतं की सापांना पकडायचं। त्या गारुड्याने त्याच्या साथीदारांना म्हटलं, आपण हा बिळ खणून पाहायला पाहिजे। मित्रांनो, त्याच वेळेला गारुड्यांनी आपापसात विचार केला आणि ते सर्वच जण मिळून ते सापाचे बिळ खणू लागले। मित्रांनो, जेव्हा त्या गारुड्यांनी त्या बिळाला 3 ते 4 फुटापर्यंत खणले, तेव्हा त्या बिळामधून एक खूपच भयंकर असा काळा नाग बाहेर आला। गारुड्यांनी त्या सापाला पकडलं आणि पकडून त्याला त्यांच्या टोपलीमध्ये बंद केलं। सर्व गारुडी त्या सापाला त्यांच्या जवळील टोपलीमध्ये ठेवून तिथून निघू लागले। त्यांनी ठरवलं की आपण या सापाचं विष काढू। पुढे थोडं चालल्यानंतर त्यांनी विचार केला की हा साप तर खूपच विषारी आहे। आपण जर याचे विषारी दात बाहेर काढले तर याच्यापासून आपल्याला काहीच धोका राहणार नाही। हाच विचार करून त्या गारुड्यांनी त्यांच्या टोपलीचं झाकण उघडलं, ज्यामध्ये तो साप त्यांनी बंद केला होता। जेव्हा त्या गारुड्यांनी टोपलीचं झाकण उघडले, तेव्हा आतील दृश्य पाहून ते हैराण झाले, कारण त्या टोपलीमध्ये साप नव्हता आणि त्या सापाच्या जागी त्या टोपलीमध्ये एक खूपच सुंदर असा रत्नजडीत हार ठेवलेला होता। त्या रत्नजडीत हाराला पाहून गारुडे खूपच आनंदी झाले। ते सर्वच जण या गोष्टीचा विचार करून हैराण झाले होते की आपण तर साप पकडला होता, मग त्याच्या जागी हा हार कुठून आला? तेव्हा एक गारुडी म्हटला, अरे, ही तर चांगलीच गोष्ट आहे ना। हा हार तर सापाच्या विषापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे। आपण हा हार घेऊन राजाजवळ जाऊया, राजा आपल्याला या हाराची चांगली किंमत देईल। हाच विचार करून ते सर्व गारुडी राजा वीरसेन यांच्या नगरामध्ये जातात। राजा वीरसेन यांचा दरबार लागलेला होता। दरबारामध्ये राजाचे सर्व मंत्री बसलेले होते। अचानकच दरबारामध्ये खूप सारे गारुडी प्रवेश करतात। राजाने जेव्हा गारुड्यांना दरबारामध्ये पाहिलं, तेव्हा त्यांना बसण्यासाठी सांगितलं आणि त्यांना त्यांच्या येण्याचे कारण विचारलं। तेव्हा गारुडी म्हणू लागले, हे महाराज, आम्ही तर साधे गारुडी आहोत। आमचं तुमच्याकडे असं विशेष काय काम असू शकतं, परंतु आज आमच्या जवळ एक खूपच सुंदर असा हार आहे, जो हार तुमच्या महाराणीच्या गळ्याची शोभा वाढवू शकतो। असा रत्नजडीत हार तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल। तेव्हा राजा म्हणू लागला, दाखवा असा कोणता हार आहे जो मी यापूर्वी कधीच पाहिला नसेल। तेव्हा गारुड्याने त्याच्या जवळील टोपली उघडून दाखवली, ज्यामध्ये तो हार ठेवलेला होता। मित्रांनो, तो रत्नजडीत हार पाहून राजासहित राजाच्या दरबारातील सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले। खरंच त्या सर्वांनी इतका मौल्यवान हार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता। हाराला राजा वीरसेन गारुड्याला म्हणू लागले, तुम्ही हा हार कुठून आणला आहात? तेव्हा गारुडी म्हणू लागले, महाराज, आम्हाला हा हार रस्त्यात सापडला। आम्ही विचार केला की हा हार राजाला भेट करूया। तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुमची ही भेट स्वीकार करतो। हा हार जेव्हा आम्ही राणीला भेट करू, तेव्हा आमची राणी खूपच प्रसन्न होईल, खूप आनंदी होईल। मित्रांनो, त्याच वेळेला राजाने त्याच्या मंत्र्याला आदेश दिला की या गारुड्यांना 100 सोन्याच्या मोहरा देण्यात याव्यात आणि सन्मानपूर्वक यांचा निरोप घ्यावा। अशा प्रकारे मित्रांनो, राजाने तो हार टोपलीसहित त्याच्याजवळ घेतला आणि गारुड्यांना खूप सारे बक्षीस देऊन त्यांना तिथून पाठवून दिले। गारुडे राजाला हार देऊन तिथून निघून गेले। इकडे राजा वीरसेन विचार करू लागला की आज मी हा हार माझ्या राणीला उपहार स्वरूपाने भेट करेल। हार पाहून राणी खूपच आनंदित होईल। मित्रांनो, पूर्ण दिवस राजाने त्याचा राज्यकारभार चालवला। राजाच्या मनात फक्त हेच विचार चालू होते की किती सुंदर हार आहे। हळूहळू जेव्हा संध्याकाळ होते, तेव्हा दरबार समाप्त करून राजा त्याच्या महालामध्ये जातो। हार असलेली ती टोपली घेऊन राजा महालामध्ये गेला। मित्रांनो, इकडे जेव्हा महाराणीने पाहिलं की महाराज येत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये काहीतरी आहे, तेव्हा त्यांनी महाराजांना बसण्यासाठी आसन दिले। राजा वीरसेन आसनावर बसतात आणि महाराणीला म्हणू लागले, हे महाराणी, आज मी तुमच्यासाठी खूपच सुंदर
वस्तू घेऊन आलो आहे, जी वस्तू तुम्ही पाहिल्यानंतर खूपच आनंदित होणार आहात. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, असं तुम्ही काय माझ्यासाठी आणलं आहात? इतकं म्हटल्यावर राजाने त्याच्याजवळ असलेली टोपली राणीकडे दिली आणि राजाला म्हणाला, तुम्ही स्वतःच टोपलीमध्ये काय आहे ते पहा. मित्रांनो, जसं राणीनं त्या टोपलीचं झाकण उघडलं तेव्हा तिने काय पाहिलं की आतमध्ये एक सुंदर असा तेजस्वी 5 दिवसांचा बालक झोपलेला आहे. तो त्याचा अंगठा चुकत आहे. त्या बालकाच्या चेहऱ्यावर अलौकिक असं तेज झळकत होतं. मित्रांनो, बालक इतका सुंदर होता की राणी त्या बालकाला पाहतच राहिली. राणी म्हणाली, महाराज, या टोपलीमध्ये खूपच सुंदर बालक झोपलेला आहे. राणी जेव्हा म्हणाली की बालक झोपला आहे तेव्हा राजा वीरसेन म्हणू लागले, नाही राणी, बाळ नाही, यामध्ये रत्नजडित सुंदर असा मौल्यवान हार आहे. हा हार एक बाळामध्ये कसा बदलला? राजाला जेव्हा राणीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा राजाने स्वतः ती टोपली उघडून पाहिली. तेव्हा खरंच त्या टोपलीमध्ये एक सुंदर तेजस्वी बाळ झोपलेलं होतं. हा सर्व प्रकार पाहून राजाच्या आश्चर्याचा ठिकाणा राहिला नाही. बाळाला पाहून राजा आणखी जास्त प्रसन्न झाला, कारण मित्रांनो, राजा वीरसेन याला अजूनही संतान सुख मिळालेले नव्हतं. राजा आणि राणी प्रत्येक वेळी बाळाबद्दल विचार करून नेहमी दुःखी असायचे. आता तर राजा आणि राणी दोघांनीही मनातल्या मनात विचार केला की हा पुत्र आम्हाला भगवान शिवाने प्रदान केला आहे आणि आजपासून आपण दोघेही या बाळाला आपला पुत्र समजून याचे पालन पोषण करू. मित्रांनो, ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती की राजाने जो हार खरेदी केला आहे तो एक बालक बनला आहे. परंतु राजाच्या काही दासी तिथे त्यांचं बोलणं ऐकत होत्या. राणीने विचारलं, तुम्हाला हा बालक कोणी दिला आहे? तेव्हा राजा म्हणाला, आज दरबारामध्ये काही गारुडे आले होते आणि त्यांनी आम्हाला या टोपलीमध्ये एक रत्नजडित मौल्यवान असा हार भेट केला होता. परंतु देवाच्या कृपेने दरबारातून महलात येईपर्यंत हा हार एका सुंदर बाळामध्ये बदलला आहे. आता आपण या बालकाचे पालन पोषण खूपच चांगल्या पद्धतीने करू. आजपासून हा बालक आपला पुत्र आहे आणि पुढे जाऊन हा बालक माझ्या सिंहासनाचा मालक बनणार आहे. मित्रांनो, त्याच दिवसापासून राजा आणि राणी त्या बालकाला स्वतःच्या पुत्राप्रमाणे सांभाळू लागले. एके दिवशी राजाने त्याच्या दरबारामध्ये घोषणा केली की माझ्या राणीच्या गर्भातून एक सुंदर पुत्राने जन्म घेतला आहे. राजाची ही घोषणा ऐकल्यानंतर प्रजेने खूपच आनंद साजरा केला. सर्व नगरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. चारी बाजूला आनंदी वातावरण होतं, कारण महाराज अजूनपर्यंत संतान सुख प्राप्त झालं नव्हतं. मित्रांनो, राजा आणि राणी खूपच प्रसन्न होते आणि खूपच आनंदाने ते त्या बालकाचे पालन पोषण करत होते. हळूहळू तो मुलगा मोठा होत होता आणि जसजसा वेळ पुढे पुढे सरकत होते तसतसा मुलगा मोठा होत होता. काही वर्षानंतर मुलगा तरुण झाला. जेव्हा त्या मुलाचे वय 18 वर्ष झाले तेव्हा महाराज वीरसेन यांच्या मनामध्ये विचार आला की आता माझ्या पुत्राचा विवाह करायला हवा. मित्रांनो, राजा त्या घटनेला विसरले होते की त्यांना हा पुत्र कशा प्रकारे प्राप्त झाला आहे. एके दिवशी राजा त्याच्या महाराणीला म्हणाला, आता आपला पुत्र विवाह योग्य झाला आहे आणि आता आपण आपल्या पुत्राचा कुठल्या तरी सुंदर कन्येसोबत विवाह करायला पाहिजे. राजाचा हा प्रस्ताव राणीला सुद्धा खूपच पसंत पडला. राणी म्हणाली, राजासाहेब, शुभ कार्यामध्ये विलंब कशाला? जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही माझ्या मुलाचा विवाह करा. मित्रांनो, राजा वीरसेन यांच्या राज्याला लागूनच आणखी एक राज्य होतं. तेथील राजा होते समुद्रगुप्त. त्यांची खूपच सुंदर कन्या होती. तिचं नाव अवंतिका होतं. राजा समुद्रगुप्त यांची कन्या अवंतिका 14 विद्यांमध्ये परिपूर्ण होती. हळूहळू राजकुमारी अवंतिका जेव्हा विवाह योग्य झाली तेव्हा महाराज समुद्रगुप्त विचार करू लागले की आता मला माझ्या पुत्रीचा विवाह करायला पाहिजे. पुत्रीच्या विवाहाची गोष्ट मनामध्ये आल्यानंतर राजाने त्याच्या दरबारामध्ये ब्राह्मणाला बोलवले आणि ब्राह्मणाला वर शोधण्यासाठी पाठवले. मित्रांनो, ब्राह्मण राजकुमारी अवंतिका हिला वर शोधण्यासाठी दुसऱ्या राज्याच्या दिशेने निघाला. ब्राह्मण कित्येक राज्य फिरला, परंतु ब्राह्मणाला राजकुमारीच्या समान तेजस्वी आणि सुंदर राजकुमार कुठेच मिळाला नाही. आता ब्राह्मण अनेक राज्य फिरून थकून गेला होता. शेवटी तो चालत चालत राजा वीरसेन यांच्या नगरीमध्ये पोहोचला. राजा वीरसेन यांचा दरबार चालू होता. अचानकच एक ब्राह्मण दरबारामध्ये आला. तेव्हा राजा समजून जातात
की हे ब्राह्मण कुठल्या तरी राज्याच्या कन्येचे स्थळ घेऊन इथे आले आहेत. परंतु तरी सुद्धा राजाने त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी राजा समुद्रगुप्तांचा ब्राह्मण आहे आणि त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन आलो आहे. आमच्या महाराजांची कन्या राजकुमारी अवंतिका खूपच रूपवान, गुणवान आणि 14 विद्यांमध्ये पारंगत आहे. आम्ही असं ऐकलं आहे की तुमचे राजकुमार सुद्धा विवाहयोग्य आहेत. तेव्हा राजा वीरसेन म्हणतात, हे ब्राह्मण, तुम्ही अगदी योग्य ऐकलं आहेत. आमचा एक पुत्र आहे आणि आमचे राजकुमार खूपच सुंदर आणि गुणामध्ये सर्वांपेक्षा वरचढ आहेत. मित्रांनो, राजा वीरसेन हे विसरले होते की त्यांचा जो पुत्र आहे तो एक नाग आहे. राजाने त्याच्या पुत्राला जेव्हा ब्राह्मणाला दाखवलं तेव्हा ब्राह्मण राजकुमाराला पाहूनच प्रसन्न झाला. त्यांना राजकुमार पसंत पडला आणि ते राजकुमारी अवंतिका हिचा विवाह राजकुमारासोबत पक्का करून तिथून निघून जातात. मित्रांनो, हळूहळू वेळ पुढे सरकू लागला. जेव्हा विवाहाची वेळ आली तेव्हा राजा वीरसेन त्याच्या पुत्राला नवऱ्याच्या रूपात सजवून राजा समुद्रगुप्त यांच्या नगरीमध्ये जातात. तिथे पोहोचल्यानंतर राजा समुद्रगुप्त खूपच उत्साहाने त्यांचं स्वागत समारंभ करतो आणि त्यांच्या पुत्रीचा विवाह वीरसेन यांच्या पुत्रासोबत लावून देतो. मित्रांनो, अशा प्रकारे पुत्राचा विवाह झाल्यानंतर राजा वीरसेन पुन्हा त्यांच्या नगरीमध्ये परत येतात. हळूहळू आणखी वेळ पुढे सरकला. राजा वीरसेन आता म्हातारा झाला होता आणि महाराणी सुद्धा म्हातारी झाली होती. एके दिवशी राणी राजाला म्हणाली, महाराज, आता आपण आपल्या पुत्राच्या हातामध्ये राज्याचा कारभार द्यायला हवा. आपण कधीपर्यंत राज्याची जबाबदारी घेणार आहोत? आता आपण म्हातारे झालो आहोत व आपण जर पुत्राच्या हातामध्ये राज्याचा कारभार दिला तर त्याला सुद्धा राज्य कसं चालवायचं याचा अनुभव येईल. मित्रांनो, त्याच दिवशी महाराज वीरसेन यांनी त्यांच्या पुत्राला राज्याचा युवराज म्हणून घोषित केलं. आता राजा वीरसेन निश्चिंत होऊन राहू लागला. राजकुमार खूपच चांगल्या प्रकारे राज्यकारभार चालवत होता. अशाच प्रकारे आणखी वेळ निघून जातो. एके दिवशी राजकुमारी अवंतिका तिच्या दासींसोबत बोलत होती. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की स्त्रियांच्या पोटामध्ये काहीही राहत नाही. त्या दासींना हे माहीत होतं की राजकुमार हा राजाचा मुलगा नसून त्याला गारुड्यांनी राजाला दिला आहे. तर हीच गोष्ट राजकुमारीला सांगत दासी म्हणते, हे राणी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुमचा नवरा जो राजकुमार आहे त्यांना तुम्ही विचारा की तुमचे आई वडील कोण आहेत. मित्रांनो, दासींचं हे बोलणं ऐकल्यानंतर अवंतिकाला काही संशय येतो. अवंतिका म्हणते, तुम्ही हे काय म्हणत आहात? आमचे पतिदेव महाराज वीरसेन आणि महाराणीचे पुत्र नाहीत का? तेव्हा दासी म्हणते, नाही राजकुमारी, तू मोठी चूक करत आहेस. राजकुमार त्यांचा पुत्र नाही. परंतु मला हे सुद्धा माहीत नाही की राजकुमाराचे खरे आईवडील कोण आहेत. परंतु मला इतकं नक्कीच माहीत आहे की राजकुमार महाराज वीरसेन यांचा मुलगा नाही. तुम्ही स्वतः तुमच्या नवऱ्याला ही गोष्ट विचारा. मित्रांनो, आता राजकुमारी अवंतिका हिच्या मनामध्ये सुद्धा नवऱ्याबद्दल संशय निर्माण झाला. ती मनातल्या मनात विचार करू लागली की जेव्हा राजकुमार महालामध्ये येतील तेव्हा मी त्यांना ही गोष्ट नक्कीच विचारेन. मित्रांनो, संध्याकाळी जेव्हा राजकुमार महालामध्ये येतात तेव्हा राजकुमाराची पत्नी अवंतिका राजकुमाराला विचारते, हे प्राणनाथ, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा राजकुमार म्हणाला, राणीसाहेब, विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे? तेव्हा राजकुमारी विचारते, मला तुम्ही हे सांगा की तुमचे आई वडील कोण आहेत आणि तुमचा वंश कोणता आहे. मित्रांनो, अवंतिकाचं हे बोलणं ऐकून राजकुमार, जो एका नागापासून राजकुमार बनला होता, तो म्हणू लागला, हे राणी, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? महाराज वीरसेन आणि महाराणीच माझे आई वडील आहेत. तेव्हा अवंतिका म्हणाली, नाही महाराज, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. कृपया तुम्ही मला सत्य काय आहे ते सांगा. तुम्हाला गंगा मातेची शपथ आहे, तुम्ही मला सत्य सांगा. आता अवंतिकाचं हे बोलणं ऐकून राजकुमार मोठ्या धर्मसंकटात अडकला. तो विचार करू लागला की नक्कीच कोणीतरी राजकुमारीच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण केला आहे. कोणीतरी नक्कीच हिच्या मनात माझ्या विरोधामध्ये संशय निर्माण केला आहे. मित्रांनो, राजकुमाराने पत्नीला खूप समजावले की बघ, मी महाराजाचा पुत्र आहे, तू उगाच संशय का घेत आहेस. परंतु राजकुमारी राजकुमाराचं बोलणं ऐकायला तयार नव्हती. ती तिच्या हट्टावर कायम होती की मला तुमचे आई वडील कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहेत.
आता राजकुमार विचार करू लागला की मला हिला सर्व सत्य सांगावेच लागेल. उत्तर ऐकल्याशिवाय ही ऐकणार नाही. मित्रांनो, राजकुमार अवंतिकाला सारखं म्हणत होता, माझं ऐक, अजूनही वेळ आहे. तू मला ही गोष्ट विचारू नकोस, नाही तर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. परंतु राजकुमारी तिच्या हट्टावर कायम होती. ती म्हणू लागली, जर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत तर मी अन्न पाण्याचा त्याग करेन. मी असं समजेल की तुम्ही माझ्यावर खोटं प्रेम करत आहात. मित्रांनो, अवंतिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजकुमार म्हणू लागला, ठीक आहे, तुला जर माझं म्हणणं ऐकायचंच नाही, मग ठीक आहे, मी तुला सर्व काही सत्य सांगेन. परंतु इथे नाही, इथून काही अंतरावर एक नदी आहे. तिथं गेल्यानंतर मी तुला सर्व काही सत्य सांगेन. मित्रांनो, रथ सजवला गेला व त्यामध्ये राजकुमार व राजकुमारी अवंतिका दोघेही बसले आणि वनामध्ये विचरण करण्याचा बहाणा सांगून दोघेही तिथून निघून जातात. चालत चालत राजकुमार अवंतिकाला घेऊन नदीजवळ येतो. नदीला पाहून राजकुमारी अवंतिका म्हणू लागली, महाराज, तुम्ही मला या नदीजवळ घेऊन का आला आहात? तुमचा या नदीसोबत काही संबंध आहे का? तेव्हा राजकुमार म्हणतो, हे प्रिय, मी पुन्हा तुला सांगतो, तू तुझा हट्ट सोडून दे आणि माझ्याबद्दल काहीच विचारू नकोस, नाहीतर तुला खूपच पश्चाताप करावा लागेल. परंतु मित्रांनो, कोणीतरी हे सत्यच म्हटलं आहे. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रिया हट्ट हे हट्ट खूप वाईट हट्ट असतात. राजकुमाराने 1000 वेळा समजावलं, परंतु राजकुमारी समजून घ्यायला तयारच नव्हती. ती हेच म्हणत होती, नाही महाराज, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, राजकुमारी अवंतिका जेव्हा तिचा हट्ट सोडत नव्हती तेव्हा राजकुमार नदीमध्ये उतरतो आणि कमरेपर्यंत पाण्यामध्ये जेव्हा तो पोहोचतो तेव्हा तो म्हणतो, हे राणी, अजूनही वेळ आहे, तू तुझा हट्ट सोडून दे, अजूनही काहीच बिघडलेलं नाही. परंतु राजकुमारी अवंतिका तिच्या हट्टावर कायम होती. ती म्हणू लागली, काही झालं तरी सुद्धा चालेल, परंतु मला या गोष्टीचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राजकुमार नदीच्या आणखी खोलात जातो. जेव्हा छातीपर्यंत पाणी पोहोचतं तेव्हा पुन्हा राणीला समजावत राजकुमार म्हणाला, प्रिये, तू तुझा हट्ट सोडून दे, तुझा हट्ट मला तुझ्यापासून लांब करू शकतो. तेव्हा राजकुमारी म्हणाली, काही होऊ दे, तुम्हाला सत्य काय आहे ते सांगावंच लागेल. मित्रांनो, जेव्हा राजकुमार आणखी पुढे गेला आणि जेव्हा राजकुमाराच्या गळ्यापर्यंत पाणी आलं तेव्हा राजकुमार म्हणू लागला, राणी, अजूनही तुझ्याजवळ वेळ आहे, तू तुझा हट्ट सोडून दे, मी कोण आहे हे जाणून घेण्याचा हट्ट सोडून दे. परंतु राजकुमारी तिचा हट्ट धरून कायम होती. मित्रांनो, त्यानंतर राजकुमाराने त्याचं असली रूप धारण केलं आणि नदीच्या पाण्यावर तो तरंगत त्याने त्याचा फणा दाखवला व त्यानंतर तो त्या नदीमध्ये समाविष्ट झाला व त्यानंतर तो पुन्हा बाहेर आलाच नाही. जेव्हा खूप वेळ निघून गेला आणि राजकुमार परत आला नाही तेव्हा राजकुमारी अवंतिका खूपच घाबरली, कारण तिचा नवरा आता नाग बनून कुठेतरी निघून गेला होता व अवंतिकाने तिथे नागाला शोधण्याचा खूप प्रयत्न केले. खूप त्याची वाट पाहिली, परंतु तो पुन्हा परत आलाच नाही. आता तर अवंतिका तिचा रथ घेऊन महालाच्या दिशेने येते आणि सारथ्याला सांगते की महाराजांना सांगा की त्यांचा पुत्र नदीमध्ये बुडाला आहे. मित्रांनो, सारथ्याने जाऊन राजाला ही खबर दिली की महाराज, तुमचा पुत्र नदीमध्ये बुडाला आहे. ही बातमी ऐकून राजाला खूपच वाईट वाटलं. राजाने लगेचच त्यांच्या सेनेला आदेश दिला की पूर्ण नदी तपासून काढा आणि माझ्या पुत्राला शोधा. कमीत कमी माझ्या पुत्राचा मृतदेह तरी बाहेर काढा. राजाचे असंख्य सैनिक नदीवर आले. नदीमध्ये ठिकठिकाणी जाळे टाकले गेले, परंतु त्यांच्या हाती यश लागले नाही, कारण तो तर एक नाग होता आणि तो त्याच्या नागरूपामध्ये येऊन परत निघून गेला होता. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम करण्यात आली, परंतु राजकुमार काही सापडला नाही. आता उदास होऊन राजा राणी आणि राजकुमारी अवंतिका राजमहालात परत येतात. राजा वीरसेन वृद्ध झाले होते आणि त्याच्यातच पुत्राचा शोक त्यांच्यावर आला होता. राजाला तर फक्त हेच वाटत होतं की नदीमध्ये बुडून त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाला आहे. आता तर राजाला खूप जास्त दुःख होऊ लागलं. राजाने नदीमध्ये पुत्राचा मृतदेह शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राजाच्या हाती यश काय लागलं नाही, कारण तो एक नाग होता आणि नाग रूपात येऊन तो निघून गेला होता. मित्रांनो, राणी अवंतिका जी त्या नागाची पत्नी होती ती पण खूपच दुःखी राहू लागली आणि मनातल्या मनात स्वतःला ती दोष देऊ लागली की मी हे खूप वाईट केलं आहे. माझ्या सट्टामुळे माझा पती आज माझ्यापासून दूर गेला आहे. जर मी त्यांना त्यांच्या वंशाबद्दल विचारण्याचा हट्ट केला नसता तर कदाचित माझा नवरा माझ्यापासून दूर गेला नसता. परंतु मित्रांनो, राजकुमारी अवंतिका खूप मोठी विद्वान होती. 14 विद्यांमध्ये ती निपुण होती.
खूप विचार केल्यानंतर तिला एक शक्कल येते. तिने तिच्या राज्यामध्ये घोषणा केली की जो पण व्यक्ती एखादी अद्भुत बातमी तिला सांगेल तर त्या बदल्यात त्या व्यक्तीला 100 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. मग ती एखादी बातमी असेल किंवा एखादी कथा, जो कोणीही अशी अद्भुत घटना सांगेल त्याला 100 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. मित्रांनो, आता तर राणी अवंतिकाजवळ कथा सांगणाऱ्यांची खूपच गर्दी जमलेली असायची. प्रत्येक माणूस त्यांनी पाहिलेली काही ना काही घटना अद्भुत समजून राणीला सांगायला येत असे. राणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या या अद्भुत कथा ऐकत असे. एके दिवशी राजाच्या राज्यातील एक म्हातारा व्यक्ती त्या जंगलामधून चालला होता. तो म्हातारा माणूस त्या जंगलामधून चालला होता तेव्हा त्याला जंगल पार करता करता रात्र झाली. जेव्हा रात्र झाली तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला की आता रात्री पुढे जाणे योग्य नाही, कारण जंगलामध्ये पुढे हिंसक प्राणी भेटू शकतात. हाच विचार करून तो म्हातारा व्यक्ती त्याच जंगलामध्ये एका पिंपळाच्या झाडावर चढून बसतो. रात्रीची वेळ होती. त्या वृद्ध व्यक्तीला भीतीमुळे झोप येत नव्हती. जेव्हा रात्रीचे 12 वाजले तेव्हा त्यानं पाहिलं की एक झाडू मारणारा तिथे आला आहे आणि पूर्ण जंगलामध्ये त्याने झाडू मारला आहे. त्यानंतर त्याने पाहिलं की एक पाणी शिंपडणारा तिथे आला आहे आणि त्याने सुद्धा सर्वत्र पाणी शिंपडलं. त्यानंतर तिथे काही खुर्च्या आल्या. त्यानंतर एक सिंहासन आलं. अचानकच तिथे एक तंबू लागला होता. त्या जागेला सजवून खूपच रमणीय बनवण्यात आलं होतं. तो म्हातारा व्यक्ती पिंपळाच्या झाडावरती बसून हा सर्व प्रकार बघत होता. त्याने पाहिलं की तिथे सभा होत आहे. तो म्हातारा व्यक्ती खूपच घाबरला होता. मनातल्या मनात विचार करत होता की हे सर्व काय होत आहे, हे लोक कोण आहेत आणि हे अचानक इथे सभा का घेत आहेत, हे मला जिवंत सोडतील की नाहीत. त्या सभेमध्ये एकापेक्षा एक विचित्र असे अतिथी येऊ लागले होते. मित्रांनो, तिथे जे अतिथी येत होते ते विचित्र यामुळे होते कारण त्यांचे अर्धे शरीर एका नागाचं होतं आणि अर्धे शरीर मनुष्याचं होतं. ते दिव्य शरीराचे नाग दिसायला खूपच भयंकर दिसत होते. त्यांचा दरबार तिथे सजला होता आणि जेव्हा सर्व लोक तिथे आले तेव्हा तिथे 2 सिंहासन होते. त्या दोन्ही सिंहासनावर नागांचा राजा आणि त्यांचा पुत्र येऊन बसला. संपूर्ण दरबाराने त्यांचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं. त्यांच्यामध्ये काही चर्चा होऊ लागली आणि जो नागराज होता, नागांच्या राजाचा जो पुत्र होता, तो गुपचूप मान खाली करून तिथे बसला होता. तिथे या गोष्टीवर चर्चा चालू झाली होती की राजकुमाराचा विवाह करण्यात यावा. राजकुमाराच्या विवाहाबद्दल चर्चा झाली होती, परंतु राजकुमार यापासून आनंदित नव्हता असंच तिथे दिसत होतं. तो उदास स्वरूपात तिथे मान खाली करून बसला होता. 3 ते 4 तास त्यांची ही चर्चा चालूच होती आणि तो म्हातारा व्यक्ती पिंपळाच्या झाडावर बसून त्यांचं हे सर्व बोलणं ऐकत होता. तो विचार करत होता, माहित नाही इथे कोणत्या गोष्टीवर चर्चा होत आहे आणि हे लोक कोण आहेत. मला असं वाटत आहे की मी आज जिवंत राहणार नाही. भीतीमुळे तो त्या वृक्षावरच लपून बसला होता. 4 तासानंतर तेथील दरबार बरखास्त झाला. सर्व खुर्च्या, सिंहासन इकडे तिकडे गेले, परंतु नागांचा राजाचा तो पुत्र त्या पिंपळाच्या झाडाजवळ आला. पिंपळाच्या झाडावर बसलेला वृद्ध माणूस विचार करत होता की हा माझ्याच दिशेने येत आहे. मला असं वाटत आहे की याला समजलं आहे की मी इथे झाडावर बसलेलो आहे, आता मला जिवंत सोडणार नाही. असाच विचार करून तो माणूस खूपच घाबरत होता. परंतु नागाचा जो पुत्र होता त्याने काय केलं, तो पिंपळाच्या झाडाजवळ बसला आणि अवंतिकाच्या आठवणीने रडू लागला. तो म्हातारा व्यक्ती नागाचं हे सर्व वागणं पाहत होता. त्याला आश्चर्य वाटलं की हा सर्व काय प्रकार आहे. काही वेळ रडल्यानंतर तो नाग सुद्धा तिथून निघून जातो. हळूहळू सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती त्या झाडावरून खाली उतरला व त्यानंतर तो पुन्हा त्याच्या नगरामध्ये निघून येतो. तो म्हातारा व्यक्ती मनातल्या मनात विचार करू लागला की मी खूपच गरीब माणूस आहे आणि राणी अवंतिका सुद्धा अशा अद्भुत घटना ऐकत असते. मग जर मी ही घटना राणी अवंतिकाला सांगितली तर ती मला 100 मोहरा देईल. अशा प्रकारे माझे गरिबीचे दिवस संपवून जातील. असाच विचार करून तो म्हातारा व्यक्ती राणी अवंतिका जवळ येतो. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्या म्हाताऱ्या व्यक्तीचा सुद्धा कथा सांगण्याचा नंबर येतो. तो म्हातारा व्यक्ती राणी अवंतिकाला म्हणू लागला, हे राणी साहेबा, आज मी खूपच विचित्र प्रसंग पाहिला आहे. आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगणार आहे. काल रात्री जेव्हा मी जंगलातून चाललो होतो तेव्हा रात्र झाल्यामुळे मी त्याच जंगलामध्ये अडकून राहिलो. त्या वनामध्ये मी एका झाडावर चढलो. मी तिथे पाहिलं नागांचा तिथे दरबार लागला आहे. त्या सर्व लोकांचं अर्ध शरीर मनुष्याचं होतं आणि अर्ध शरीर नागाचं होतं. असे विचित्र प्राणी त्या दरबारामध्ये आले होते. काही वेळ वाट पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे लोक मला मारतील, परंतु त्यांनी असं केलं नाही. मी त्या पिंपळाच्या झाडावर चढून त्यांचं बोलणं ऐकत होतो. जेव्हा दरबाराचे कामकाज संपलं तेव्हा त्या महाराजाचा पुत्र त्याच पिंपळाच्या झाडाच्या दिशेने आला ज्या झाडावर मी बसलेलो होतो.
व तिथे येऊन तो जोरात अवंतिका अवंतिका नाव घेऊन रडू लागला व त्यानंतर तो तिथून निघून गेला. जेव्हा ही घटना राजकुमारी अवंतिका हिने ऐकली तेव्हा ती त्या वृद्ध व्यक्तीला म्हणाली, हे बाबा, मी तुम्हाला इतकं दहन देईल की तुमच्या सर्व पिढ्या बसून खाऊ शकतील, परंतु तुम्ही मला त्या स्थानावर घेऊन चला जिथे तुम्ही त्या राजकुमाराला रडताना पाहिलं होतं. हे ऐकल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती घाबरतो. तो म्हणतो, हे राजकुमारी, आता मी तिथे जाणार नाही, तिथे जायला खूपच भीती वाटत आहे. तेव्हा राजकुमारी म्हणते, नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला माझ्यासोबत तिथे यावंच लागेल. इतकं म्हटल्यावर राजकुमारी अवंतिकाने एक सोन्याच्या मोहराने भरलेली पिशवी त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडे दिली आणि म्हणाले, मी तुला आणखी सोन्याच्या मोहरा देईन, फक्त तू मला त्या ठिकाणावर घेऊन चल. मित्रांनो, इतकं धन पाहिल्यावर तो म्हातारा व्यक्ती सुद्धा खूपच खुश होतो आणि तो राजकुमारी अवंतिकाला घेऊन त्या जंगलाच्या दिशेने जातो. त्याच ठिकाणावर जाऊन त्या म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितलं, राजकुमारी, मी याच पिंपळाच्या झाडावर बसून सर्व काही पाहिलं होतं. तेव्हा राजकुमारी म्हणाली, बाबा, आज मी सुद्धा त्यांना माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू इच्छित आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तो म्हातारा व्यक्ती आणि राणी अवंतिका त्या झाडावर बसून राहतात. त्या नागांची येण्याची ते वाट पाहत असतात. वाट पाहत पूर्ण रात्र निघून जाते, परंतु तिथे कोणीच आलं नाही. त्या रात्री तिथे एक नाग सुद्धा आला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दरबार तिथे लागला नाही. आता अवंतिका त्या वृद्ध व्यक्तीवर खूपच क्रोधित होते आणि म्हणते, बाबा, तू माझ्यासोबत खोटं बोलला आहेस आणि यासाठी मी तुला कठोर शिक्षा देऊ शकते. तेव्हा तो वृद्ध म्हणू लागला, नाही राणीसाहेब, मी खोटं बोललो नाही, मी जे काही माझ्या डोळ्याने पाहिलं आहे तेच तुम्हाला सांगितलं. तेव्हा राणी म्हणाली, मग आज काय झालं? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, हे राणीसाहेबा, हे तर मला सुद्धा माहीत नाही की ते लोक आज का आलेत नाही. मित्रांनो, त्या दिवशी राणी अवंतिका निराश होऊन तिच्या घरी परत जाते. इकडे तो म्हातारा व्यक्ती मनातल्या मनात विचार करू लागतो की त्या दिवशी अशी कोणती तिथी होती ज्या दिवशी दरबार लागला होता. त्या वृद्ध व्यक्तीने ही गोष्ट ज्योतिषांना विचारली. तेव्हा ज्योतिषांनी सांगितलं की त्या दिवशी पौर्णिमेची तिथी होती. चंद्राचा पूर्णपणे उदय त्या दिवशी झाला होता आणि अशा दिवशी देवी देवतांच्या सभा काही ठिकाणी होत असतात. असं होऊ शकतं की तू त्या सभेला पाहिलं असेल. तेव्हा तो वृद्ध व्यक्ती विचार करू लागला, आता जेव्हा पुढची पौर्णिमा येईल तेव्हा मी राणी अवंतिकाला घेऊन तिथे जाईल. महाराणी अवंतिका हिने सुद्धा त्या वृद्ध व्यक्तीला सांगितलं होतं की तू जर मला तो दृश्य दाखवलं तर मी तुला खूप सारे धनदौलत देईन. मित्रांनो, हळूहळू वेळ पुढे सरकला आणि जेव्हा पुढची पौर्णिमा आली तेव्हा तो वृद्ध व्यक्ती राणीला म्हणाला, महाराणी, आता तुम्ही माझ्यासोबत जंगलात चला, आज मी तुम्हाला ते दृश्य दाखवणार. मित्रांनो, महाराणी अवंतिका आणि म्हातारा व्यक्ती दोघेही जंगलामध्ये जातात. तिथे गेल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती आणि महाराणी अवंतिका पिंपळाच्या झाडावर चढून बसतात आणि जेव्हा रात्रीचे 12 वाजतात तेव्हा ते पाहतात की तिथे एक झाडू मारणारा आला आहे व त्याने सर्वत्र झाडू मारला आहे. त्यानंतर तिथे एक पाणी शिंपडणारा आला आहे व त्याने सर्वत्र पाणी शिंपडलं. थोड्या वेळातच तिथे काही खुर्च्या येतात. चारही बाजूला मंडप सजवला जातो आणि हळूहळू तिथे नाग लोक येऊ लागतात. त्या नागांचं अर्ध शरीर मनुष्याचं होतं आणि अर्ध शरीर नागाचं. तो म्हातारा व्यक्ती राणीला म्हणाला, हे महाराणी, आता तुम्ही लक्षपूर्वक पहा, हे सर्व मी त्या दिवशी पाहिलं होतं. मित्रांनो, राणी अवंतिका हे दृश्य खूपच आश्चर्याने पाहत होती. काही वेळानंतर तिथे राणी अवंतिकाचा नवरा सुद्धा येतो, जो त्या नागांच्या राजाचा पुत्र होता. परंतु आज सुद्धा नागांच्या राजाचा पुत्राचा चेहरा उदास होता. त्याचे अर्धे शरीर नागाचे होते आणि अर्धे शरीर मनुष्याचे. जेव्हा महाराणी अवंतिका हिने त्या नागाला पाहिलं तेव्हा तिने ओळखलं की हाच माझा नवरा आहे, परंतु मी आता याला कसा मिळवू शकते, हाच विचार राणी अवंतिका करू लागली. महाराणी अवंतिका हळूहळू हिम्मत करून त्या वृक्षावरून खाली उतरू लागली. इकडे तो म्हातारा व्यक्ती घाबरत होता. तेव्हा म्हातारा व्यक्ती राजकुमारीला म्हणाला, राजकुमारी, तुम्ही थोडा वेळ वाट पहा. मित्रांनो, 4 तासापर्यंत ती सभा चालूच राहिली. जेव्हा सभा समाप्त झाली तेव्हा सर्व नाग तिथून निघून गेले. त्यानंतर राजकुमार त्याच पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसून रडू लागला. त्याला पाहून राणी अवंतिका घाबरली, कारण त्याचं अर्ध शरीर नागाचं होतं आणि अर्ध मनुष्याचं. चेहरा तर त्याच राजकुमाराचा होता. नवऱ्याला रडताना पाहून अवंतिकाला राहवलं नाही. राजकुमारी अवंतिका पिंपळाच्या झाडावरून उतरून त्या नागाजवळ येते आणि त्याचा हात पकडते. अचानकच राणी अवंतिकाला समोर पाहून राजकुमार हडबडून जातो. राणीला तो म्हणू लागला, राणी, तुम्ही इथे? तेव्हा अवंतिका म्हणाली, हो, मीच. तुम्हाला शोधण्यासाठी मी काय काय नाही केलं, परंतु आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. हे ऐकून राजकुमार म्हणू लागला, प्रिये, आता तर ती वेळ निघून गेली आहे. आता तुम्ही
मला प्राप्त करू शकणार नाही. इथे जी सभा होत असते ती माझ्या विवाहाच्या संदर्भातच होत असते. माझ्या वडिलांनी या सभेमध्ये माझ्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला आहे आणि तेव्हा तिसरी सभा होईल तेव्हा त्या सभेमध्ये माझा विवाह पक्का होईल. आणि जेव्हा माझा विवाह पक्का होईल तेव्हा तुम्हीच सांगा मी तुमच्यासोबत कसा राहू शकेल. मला तर माझ्या त्याच पत्नीसोबत राहावं लागेल जिच्यासोबत माझा विवाह पक्का होईल. तू तर माझा त्याग केला आहेस. मी तुला त्या दिवशी खूप वेळा समजावलं की तू तुझा हट्ट सोडून दे. राजकुमाराचं बोलणं ऐकून राणी अवंतिका रडू लागते आणि सारखी ती तिच्या कृत्याची क्षमा राजकुमाराजवळ मागत असते. तेव्हा नागराज म्हणू लागला, हे बघा राजकुमारी, आता रडण्याची वेळ नाही. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही तो उपाय केला तर कदाचित मी तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तेव्हा राणी अवंतिका म्हणाली, तुम्ही मला जो कोणताही उपाय सांगा तो मी करेन, परंतु तुम्हाला माझ्यासोबतच राहावं लागेल. राजकुमार म्हणाला, प्रिये, आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे. मला माझ्या वडिलांच्या दरबारात पोहोचायचं आहे, परंतु पुढच्या पौर्णिमेला तुम्ही याच प्रकारे इथे येऊन थांबा आणि जेव्हा सभा लागेल तेव्हा लक्षात ठेवा, महाराजांचं जो सिंहासन आहे तुम्ही गुपचूप त्या सिंहासनाखाली जाऊन लपून बसा आणि जेव्हा माझ्या विवाहाचं बोलणं चालू होईल तेव्हा तुम्ही गुपचूप त्या सिंहासनाच्या खालून निघून महाराजांच्या समोर उभे राहा आणि त्यानंतर मला महाराजांसमोर तुम्ही मागा. असं केल्यामुळे मी तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. आता मित्रांनो, इतकं म्हटल्यानंतर तो नागराज तिथून अदृश्य होतो व त्यानंतर महाराणी अवंतिका आणि तो म्हातारा व्यक्ती त्यांच्या नगरामध्ये परत येतात. हळूहळू वेळ पुढे पुढे सरकत होता. राणी अवंतिका विचार करत होती की आता काहीही झालं तरी चालेल, या पौर्णिमेला मी माझ्या नवऱ्याला मिळूनच राहणार. याच विचारांमध्ये राणीने आता त्या कथा ऐकणं बंद केलं. आता तर ती कोणाचं काहीच ऐकत नव्हती किंवा कोणासोबत काही बोलत सुद्धा नव्हती, कारण ती आता तिच्या नवऱ्याला भेटली होती. हळूहळू वेळ पुढे सरकला आणि पौर्णिमेचा दिवस आला. जेव्हा पौर्णिमेचा दिवस आला तेव्हा राणी मनातल्या मनात विचार करू लागली की आज काही होऊ दे, मी माझ्या नवऱ्याला मिळूनच राहणार. राणीने तिच्या दासींना सांगितलं की आज माझा शृंगार अशा प्रकारे करा ज्या प्रकारे विवाहामध्ये माझा शृंगार करण्यात आला होता. दासींनी मिळून महाराणीचा शृंगार केला. त्यानंतर राणी त्या वृद्ध व्यक्तीला घेऊन रात्री ती त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचते. आता तर दोघेही त्या पिंपळाच्या झाडावर बसून लपून राहतात आणि ती सभा लागण्याची ते वाट पाहू लागतात. इकडे रात्रीचे 12 वाजतात व पुन्हा त्या सर्व क्रिया होऊ लागतात. झाडूवाल्याने झाडू मारला, पाणी शिंपडणाऱ्याने पाणी शिंपडलं व त्यानंतर तिथे मंडप झाला. तिथे खुर्च्या आणि सिंहासन आले. राणी अवंतिका त्या पिंपळाच्या झाडावरून उतरून त्या सिंहासनाच्या खाली लपून राहते. हळूहळू अतिथी तिथे येऊ लागतात. खूपच विशाल शरीराचे नाग तिथे येऊन बसू लागतात. काही नाग सुंदर असायचे तर काही कुरूप. वेगवेगळ्या प्रकारचे नाग तिथे येऊ लागले होते. काही वेळानंतर राजकुमाराचे वडील, जे नागांचे राजे होते, ते सुद्धा तिथे येतात. आता त्यांच्या सभेला प्रारंभ होतो. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. राजकुमार सुद्धा तिथे शेजारी येऊन बसतो. दर्शक मित्रांनो, सभा चालू होते. राजाचे राज्य संबंधित जे काही प्रश्न होते त्याबद्दल तिथे चर्चा झाली व त्यानंतर राजकुमाराच्या विवाहावर तिथे चर्चा सुरू झाली. राजकुमाराच्या विवाहाची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा राजकुमारी अवंतिकाला संधी मिळाली. ती सिंहासनाच्या खालून निघून राजासमोर हात जोडून उभी राहिली. दर्शक मित्रांनो, अचानकच एका स्त्रीला तिथे आलेलं पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. तिला पाहून नागांचा राजा म्हणू लागला, हे पुत्री, तू कोण आहेस आणि या सुनसान जंगलामध्ये मध्यरात्रीच्या वेळी तू इथे का आली आहेस? तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही का? तुला माहीत नाही आम्ही सर्व नाग आहोत आणि आम्ही किती विषारी आहोत याचा तो अंदाज लावू शकत नाहीस. तेव्हा अवंतिका म्हणू लागली, महाराज, मला भीती कोणत्या गोष्टीची आहे? मी तर तुमची सुनबाई आहे. तुमचे राजकुमार माझे पती आहेत. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांच्यासोबत माझा विवाह झाला आहे. जेव्हा महाराजांनी त्यांच्या राजकुमाराला विचारलं, राजकुमार ही कोण आहे? तेव्हा राजकुमाराने सर्व कथा सांगितली आणि म्हणाला, बाबा, एके दिवशी काही गारुड्यांनी मला पकडलं आणि पकडून त्यांच्या टोपलीत ठेवून ते मला घेऊन चालले होते. त्यामुळे त्या दिवशी वाचण्यासाठी मी माझं रूप बदललं व एक रत्नजडीत सुंदर अशा हाराचं रूप धारण केलं. त्या गारुड्यांनी तो रत्नजडीत हार महाराज वीरसेन यांना दिला. मी विचार केला की राजाला संतान सुख नाही, राजाला पुत्र नाही, मग मी राजाच्या इथे पुत्र बनतो. तेव्हा तिथे मी माझ्या मायेच्या जोरावर एक लहान बाळ बनलो आणि महाराज जवळ राहू लागलो. राजमहालाचं सुख उपभोगू लागलो. महाराजांनी स्वतःच्या पुत्राप्रमाणेच माझे पालन पोषण केले आणि याच सुंदर मुलीसोबत माझा विवाह संपन्न करण्यात आला. परंतु एके दिवशी या सुंदर स्त्रीने हट्ट करून माझ्या वंशाबद्दल मला विचारलं.
तिने मला विचारलं की माझा वंश कोणता आहे. मी हिला खूप समजावलं, परंतु हिने तिचा हट्ट सोडला नाही. आणि जेव्हा हिने हट्ट सोडला नाही तेव्हा जिथे माझे स्थान होते तिथे मी हिला घेऊन आलो. आणि तिथे गेल्यानंतर मी माझ्या वास्तविक स्वरूपामध्ये आलो. त्यानंतर मी माझ्या परिवाराजवळ आलो. ही घटना जेव्हा नागांच्या राजाने ऐकली तेव्हा तो म्हणू लागला, हे देवी, हे सत्य म्हणत आहे का? तेव्हा अवंतिका म्हणाली, हो महाराज, असंच झालं आहे. माझा विवाह त्यांच्यासोबत झाला आहे, परंतु आता यांचे अर्धे शरीर नागाचे आहे, परंतु यापूर्वी तर यांचे पूर्ण शरीर मनुष्याचं होतं. अवंतिकाचं बोलणं ऐकल्यानंतर नागराजा त्याच्या मुलाला ओरडला की आधी तर तू आपल्या परंपरेच्या विरोधात जाऊन पृथ्वी लोकावर जाऊन विवाह केला आहे व त्यानंतर तू तुझ्या स्त्रीला सोडून आमच्याकडे परत आला आहेस. तू हा अपराध केला आहेस. तू हा एक निंदनीय कार्य केला आहेस. आता मी तुला शाप देतो. जोपर्यंत ही स्त्री जिवंत राहील तोपर्यंत तू मृत्यू लोकावर राहून हिची साथ देशील. तू ज्या राजाचा पुत्र बनला होतास त्या राजाचा राज्य तुला संचलित करावं लागेल. त्या राजाची तुला सेवा करावी लागेल. जेव्हापर्यंत येथील कार्यकाळ समाप्त होणार नाही तोपर्यंत तू आमच्याजवळ नागलोकांमध्ये येऊ शकणार नाहीस. दर्शक मित्रांनो, असं म्हटल्यावर तो नागांचा राजा पुढे म्हणाला, आता पुढे तुझा विवाह होणार नाही. नागराजाने अवंतिकाला तिचा पती प्रदान केला आणि तो राजकुमार त्याच दिव्य शरीरामध्ये आला. त्यानंतर राजकुमारी अवंतिका आणि राजकुमाराने त्यांच्या वडिलांचे म्हणजेच नागांच्या राजाचे आशीर्वाद घेतले व त्यानंतर ते निघून नगरीमध्ये आले. नगरीमध्ये आल्यावर त्यांनी पाहिलं की पुत्रशोकामुळे महाराज वीरसेन आणि त्यांची परिस्थिती खूपच खराब झाली होती. महाराजांजवळ जेव्हा त्यांचा पुत्र पोहोचला तेव्हा महाराजांनी त्यांच्या पुत्राला पाहिलं तेव्हा ते खूपच प्रसन्न झाले. त्यांना असं वाटलं की जसं काय ते सर्व आजारांपासून नुकतेच मुक्त झाले आहेत. पूर्ण महालामध्ये आनंदाचे वातावरण होते. राजासाहेबांनी पूर्ण नगरामध्ये ही बातमी दिली की आमचा राजकुमार परत आला आहे. ही बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण नगरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला व राजा वीरसेन आणि महाराणी त्यांच्या पुत्राला पाहिल्यामुळे धन्य झाले. दर्शक मित्रांनो, अशा प्रकारे राजकुमारी अवंतिका तिच्या हरवलेल्या नवऱ्याला मिळवते व खूपच प्रेमपूर्वक ती नवऱ्यासोबत राहू लागते. मित्रांनो, या कथेमध्ये शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की कितीही प्रेमाची असू द्या, पतिव्रता स्त्री असू द्या, परंतु तिच्या ज्या हट्टामुळे तुमचे प्राण जात असतील असा तिचा हट्ट कधीही पूर्ण करू नये. जी गोष्ट सांगितल्यामुळे स्वतःवर किंवा परिवारातील लोकांवर संकट येत असतील तर अशी गोष्ट स्त्रीला सांगू नये. जी गोष्ट बोलल्यामुळे स्त्रीचा वडिलांचा आईचा अपमान होत असेल किंवा तुमची मान प्रतिष्ठा धुळीस मिळत असेल अशी गोष्ट कधीच म्हणू नये. जी गोष्ट बोलल्यामुळे घरामध्ये क्लेश होत असतील, नाती तुटत असतील तर ती गोष्ट कधीच बोलू नये. मित्रांनो, समजदारी याच गोष्टीमध्ये आहे. ज्या गोष्टीमुळे परिवारावर संकट येणार असेल तर अशी गोष्ट पिता, पुत्र आणि आईपासून लपूनच ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.